वंदे। आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती आहे। ज्यांनी जनसंघाचे संस्थापक म्हणून त्यांना आपण परिचित आहोत। आपल्या प्रत्येक कार्यक्रमात ज्यांचा फोटो असतो त्या श्यामाप्रसाद मुखर्जींना वंदन करतो। कॉलेज विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना आम्ही घोषणा द्यायचो कि जहाँ बलिदान हुए मुखर्जी वह कश्मीर हमारा है, जो कश्मीर हमारा है हम सारे का सहारा है। आणि खरोखरच आनंद होतोय। आज त्यांची 125वी पुण्यतिथी आहे आणि आज काश्मीर हा भारताचा अविभाज्य होता भाग तो पुन्हा आपल्यामध्ये तशाच स्वरूपात अविभाज्य स्वरूपात या भाजप सरकारने आपल्या सरकारने आणण्यास मदत केली। त्यामुळे प्रथमतः श्यामाप्रसाद मुखर्जी यांना वंदन करतो। हे जे मॅपिंग आता जे सांगितलं, मॅपिंगचा उद्देश स्पष्ट आहे। अजूनही मनात प्रश्न असतील, जसं आता कोऑर्डिनेटरने सांगितलं की 5 ऑगस्ट नंतरच आपण ऑब्जेक्शनला सुरुवात करूया। आता मी सगळ्यांना विनंती करतो की कोणीही ऑब्जेक्शन देऊ नका। कदाचित ऑब्जेक्शन दिल्यानंतर ते ऑब्जेक्शन दुरुस्त होऊ शकतं, खोटे आधार कार्ड सादर होऊ शकतात, काही होऊ शकतं। त्यामुळे तिसरा जो टप्पा येणार आहे 5 ऑगस्टचा, त्यानंतर आपण खऱ्या अर्थानं जे फॉर्म नंबर 7 आपल्याला भरून द्यायचे आहेत, आता फक्त थंड डोक्याने एवढंच करायचं आहे की आपला जो हक्काचा मतदार आहे त्याचा इनॉमिनेशन फॉर्म आपण भरून घ्यायचा आहे। मला ग्रामपंचायतीला उभं राहायचं आहे आणि मी जर इनॉमिनेशन फॉर्म भरून दिला नाही तर त्याचं नाव त्या मतदार यादीत काय येणार नाही। लय शाणे असतात आपल्याकडचे, माझं नाव आहे की 50 वर्षापासून, मला काय गरज आहे, चालणार नाही। सगळ्यांना विनंती आहे की जो फॉर्म भरून देईल त्याचंच नाव येईल। त्यामुळे विनंती आहे की सगळ्यांनी फॉर्म भरून द्यायचे आहेत। ऑब्जेक्शनबद्दल आता प्रश्नचिन्ह आहेत की जे BLO सहकार्य करत नाहीत त्यांची नावं शरद भाऊ यांच्या ऑफिसला कळवा। त्यांचा बंदोबस्त आपण कसा करायचा बघून घेतो। त्यांच्या बापाचा कार्यक्रम हा नाही आहे, कोणी भीती बाळगू नका। आत्ता पण मी 2-3 BLOला फोन केलेत। हा खरोखरच हा कार्यक्रम अतिशय सिरियस मोडवरती चालणार आहे। एखादा BLO स्त्री असो पुरुष नाटक करत असेल तर त्याचा आपण बंदोबस्त करू, पण BLO मला सहकार्य करत नाही म्हणून मी इनॉमिनेशन फॉर्म भरले नाही असं चालणार नाही। ज्यांना अडचणी आहेत मला नंबर द्या, आम्ही तुमच्या गावात येऊ, त्या BLOला सरळ करू। त्याला कदाचित त्याची नोकरी गमवावी लागेल आणि तुम्ही पण तशा स्वरूपाचं त्याला इशारा द्या, नोटीस द्या आणि जर तो करत नसेल तर त्याला धमकी द्या, कारण हे त्याचं काय घरचं कार्य नाही, हे आपल्या सर्वांचं कार्य आहे। आता मला समजलं आहे की बऱ्याच BLOनी काही भारतीय विद्यापीठच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म दिलेत